नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 14 एप्रिल 2023. आजचा माझा विषय होता माझ्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी आणि निवडणूक अर्ज भरण्यापूर्वीचं माझं प्लॅनिंग, माझी परत एकदाची कळकळ विनंती आणि हे का होतोय आणि कसं होतोय हे माझ्या खूप हितचिंतकांना हा प्रश्न विचारायचा आहे की मिलिंद, लोकसभेच्या रिंगणामध्ये तू उडी घेतोय, ते कसं होणार आहे. मला काही प्रश्न आलेत जे आपण इथं लिहिलेले होते, त्याच्यातल्याच एका प्रश्नाचं उत्तर मी देतोय. पण सगळ्यांचं असं म्हणणं होतं की लोकसभेच्या रिंगणामध्ये मिलिंद तू उडी मारण्याचं जे धैर्य दाखवतोय किंवा तुझं जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते एका बाजूला बरोबर आहे, परंतु कसं होणार आणि खरंच तू उभा राहणार का. मित्रांनो, एक गोष्ट इथं सांगताना मला काही दिवसाच्या मागे जाऊ आपण. 1-2-2.5 वर्षापूर्वी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती. पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्यांनी मिळून 65,000ची नाव नोंदणी केली होती. त्यावेळेस सुद्धा मला ह्या गोष्टीचा अंदाज होता की पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी जवळपास 75,000पेक्षा जास्त मतं आपल्याला मिळाली तरच आपण निवडून येणार, अथवा आपला विजय शक्य नाही. मी जरी 65,000ची नोंदणी केली होती तरी मला एक गॅरंटी होती की आपण घेतलेल्या नोंदणी केलेल्या लोकांमधून 40 ते 45,000 लोक बाहेर पडतील आणि आपल्याला 40-42,000 मतदान पडेल. हा माझा अंदाज होता आणि त्या अंदाजाच्या अनुषंगाने माझ्यात आणि त्या विनिंग पर्सेंटेज मध्ये जवळपास 25 ते 35,000चा डिफरन्स येतो आहे. हा फरक बघता मी पदवीधरचा अर्ज सुद्धा विकत घेतला नव्हता. मी शांत बसून राहिलो. मी पक्षाला उमेदवारी मागितलेली होती, पण पक्षाने त्याची दखल त्याही वेळेस घेतली नव्हती आणि मी त्याच्यावर काही रिॲक्शनही दिली नाही. संघटनेने कामासाठी बोलवलं नाही तरी सुद्धा शांतपणे एक साधा कार्यकर्ता म्हणून जे करायचं त्या सगळ्या गोष्टी केल्या, विषय संपवला. आणि योगायोग असा होता की जी पुणे पदवीधरची निवडणूक ज्या व्यक्तीने जिंकली त्याला 72-73,000 मतं पडले. म्हणजे माझा तोही अंदाज परफेक्ट होता. जर आपण 75,000पर्यंत पोहोचूच शकत नाही तर मग फायदा काय. लक्षात घ्या मित्रांनो, आता पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आपल्याला 4 लाखापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मी सर्व प्रकारे हिशोब केल्याअंती जेव्हा मला डबल कॉन्फिडन्स आलाय की मी 4 लाखापर्यंत पोहोचतोय, त्याच वेळेस मी आज निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याची तयारी केली. हे अपक्षाचं कॅल्क्युलेशन असणं खूप गरजेचं आहे. मला खूप लोक प्रश्न विचारतायत. मी अतिशय विनम्रपणे हात जोडून विनम्रपणे त्या प्रश्नाचं उत्तर देतोय. अनेकांचा प्रश्न आहे की पुणे लोकसभा मतदारसंघात मिलिंद, तू अपक्ष उभा राहिल्यानंतर तुझा प्रतिस्पर्धी मुख्य उमेदवार कोण असेल. मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा याचं उत्तर दिलं होतं. मी त्यावेळेसही बोललो होतो, आत्ताही बोलतोय. ईव्हीएम मशीन मध्ये बॅलेट पेपरवर असलेला प्रत्येक प्रतिस्पर्धी उमेदवार माझा मुख्य प्रतिस्पर्धी असेल. त्याच्यामध्ये नोटा सुद्धा माझा प्रतिस्पर्धी उमेदवार आहे. जी व्यक्ती अथवा जी खून अथवा जे बटन माझ्या विरुद्ध दुसऱ्याचं काउंटिंग वाढवेल ते माझे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, भले तो नोटा असला तरी सुद्धा. आपण इथं कुणावर राग दाखवण्यासाठी नाही तर माझ्या मध्यमवर्गीय बांधवांचा आवाज म्हणून आपण उतरण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे कोणीही मुख्य प्रतिस्पर्धी नाही, मग तो सर्वसाधारण अपक्ष आपल्यासारखा उमेदवार असला किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा उमेदवार असला, सर्वच उमेदवार आपल्यासाठी एक समान आहेत. आपल्याला या सगळ्यांना पिछाडून पुढे जायचंय, एवढंच मी इथं सांगेल. आपले पुढील कार्यक्रम आणि अर्ज भरणं हे जे 2 महत्वाचे पुढच्या आठवड्याभरामध्ये येणारे इव्हेंट्स आहेत त्याच्यासाठी एक बोलेल. एक लोकमत आयोजित, ज्याला आपण
माझी कंपनी सिद्धी असोसिएटने स्पॉन्सरशिप दिलेली आहे. गीत रामायणाचा कार्यक्रम हा 16 एप्रिलला संध्याकाळी महालक्ष्मी लॉन्सला आहे. त्या कार्यक्रमाला मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहे. त्याचे पासेस आपल्याकडे आहेत. ज्यांना ज्यांना त्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाला यायचं असेल त्यांनी मला माझ्या ऑफिसमध्ये संपर्क करा. आपण त्याचे पासेस तुम्हाला पोचवण्याची व्यवस्था करूया. त्या कार्यक्रमाला नक्की या. रामनवमीच्या पूर्वसंध्येला तो कार्यक्रम होतोय. अतिशय सुरेख कार्यक्रम आहे फडकेंचा. त्याला नक्की या आणि सुमधुर गीत रामायणाचा आस्वाद लुटा आणि त्यावेळेस आपली चर्चा होईलच. दुसरा, 23 एप्रिल या दिवशी मंगळवारी, म्हणजे पुढच्या मंगळवारी, येता मंगळवार नाही तर 23 एप्रिल पुढच्या मंगळवारी, दोघही मंगळवार आले. 16चाही मंगळवार आहे, 23चा. त्याच्यानंतर 8 दिवसांनी आपल्याला अर्ज भरण्यासाठी जायचंय. उद्या माझे जे सहकारी आहेत ते ज्या वेगवेगळ्या एनओसीज लागतात त्याचं काम सुरू करतायत. माझे जे कायदे सल्लागार आहेत, वकील आहेत, ते त्याच्यासाठी आता कामं करायला सुरुवात केली आहे त्यांनी सुद्धा. ते उद्यापासून एनओसीज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जमा करतायत. 23 तारखेला आपण सर्व लोक मिळून फॉर्म भरायला जाणार आहोत. ज्या ज्या लोकांना माझ्याबरोबर फॉर्म भरायला यायचे आहेत अशा लोकांनी कृपया त्यांची नावं, त्यांचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक आणि सोबत येणाऱ्या लोकांची संख्या ही कळवावी. जेवढे लोक आहेत त्या हिशोबाने आपण एक रूट डिसाईड करू. कुठेही ट्रॅफिकला अडचण येणार नाही ह्याची काळजी मला घ्यायची आहे. माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना त्रास होणार नाही याच्यासाठी मला काही प्लॅनिंग्स करायचे आहेत. त्यासाठी मी रिक्वेस्ट करेल की पुढच्या 2-3 दिवसामध्ये आपण सगळ्यांनी मिळून जे जे लोक माझ्याबरोबर फॉर्म भरायला येणार आहेत त्यांनी जो खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मेसेज करून मला कळवावं की आम्ही फॉर्म भरायला येणार आहोत. काही लोकांनी ऑलरेडी मेसेज केलेले आहेत. 2-3 दिवसामध्ये मी नंबर्सचे अपडेट्स तुम्हाला देतच राहील. आणि तत्पूर्वी प्रचार. मित्रांनो, आपण आधीच सांगितलं होतं की आपण प्रचारामध्ये खर्च करणार नाही आहोत. तर खर्च करणार नसल्यामुळे आपण प्रचार कसा करणार आहोत, तर आपण सेगमेंट आयडेंटिफिकेशन वर काम करतोय आणि त्या सेगमेंट आयडेंटिफिकेशन वर आपण प्रचार सुरू केलेला आहे. आणि सदर प्रचारामध्ये आपण सर्वच्या सर्व लोक मिळून कॉर्पोरेट मध्ये जाऊन प्रचार करतोय. जवळपास आपण 6.5 लाख कॉर्पोरेट कर्मचारी जे मध्यमवर्गीय आहेत त्यांना आपण हाताशी धरून उच्च शिक्षित, शिक्षित, सुशिक्षित कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या बरोबर प्रचार करण्याचं धोरण आपण अवलंबलंय. संपूर्ण प्रचार हा एका अंडरकरंट वेव्हनी होणार आहे. तुम्हाला प्रचार रस्त्यावर दिसणार नाही, परंतु योग्य ठिकाणी पिन पॉइंट प्रचार असणार आहे आणि त्याचा रिझल्ट हा 4 जूनला आपल्याला नक्कीच पॉझिटिव्हली दिसणार आहे. आणि आपण प्रामाणिकपणे, मी मध्यमवर्गीय बांधवांशी खूप प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलेलो आहे आणि मी प्रामाणिकपणे राहतोय. तर मी तर ठामपणे सांगतो, आपण जास्त नाही परंतु 10 ते 15 हजार मतांनी नक्कीच विजयी होतोय. एवढाही अंदाज आपल्याला आहे. कुठलाही उमेदवार हे प्रामाणिकपणे मान्य करणार नाही की मी 10 ते 15 हजाराने निवडून येतोय. मिलिंद संभवकर हे मान्य करायला तयार आहे की मी लाखांचं आणि 2 लाखाचं मताधिक्य नाही घेऊ शकत आहे, पण 10 ते 15 हजाराने आम्ही नक्की निवडून येतोय. आज इथंच थांबूया. उद्या अजून या संदर्भात ॲडिशनल माहिती आपल्या सगळ्यांना देतच राहील. तोपर्यंत स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.